तेलंगणामधील संगारेड्डी जिल्ह्यातल्या अमीनपूर भागातील रघुवेंद्र कॉलनीत रात्री 3 वाजता अचानक एक गडबड सुरू झाली. चिन्हैया नावाचा माणूस जोर जोरात ओरडून शेजाऱ्यांचे दरवाजे वाजवत होता. आजूबाजूची लोक घराबाहेर आली. त्यांना चिन्हैया एकदम घाबरलेला वाटत होता. त्याने शेजारच्यांना त्याच्या घराच्या जवळ नेलं. तिथं त्यांना चिन्हैया यांची बायको रजिता तडफडताना दिसली. जवळपास ती बेशुद्धच होणार होती. चिन्हैयाने शेजारच्यांना सांगितलं की रजिता सांगत होती त्यांनी रात्री पेरुगन्नम नावाची एक साऊथ इंडियन डिश बनवली होती. ती खाल्ल्याने तिला आणि मुलांना काहीतरी त्रास व्हायला लागला होता. ही एक फूड पॉइझनिंगची घटना वाटत होती. त्यामुळे शेजाऱ्यांनी रजिताला लगेच हॉस्पिटलमध्ये हलवलं. चिन्हैया तिथंच थांबला होता कारण त्याची 3 मुलं अजून घरातच झोपलेली होती आणि ती काहीच हालचाल करत नव्हती. चिन्हैया सांगत होता त्या खाण्यामुळंच मुलांना पण त्रास होतोय. आता शेजारी त्या 3 मुलांशेजारी पोहोचले तसं त्यांच्या लक्षात आलं मुलं हातरुणावरती एकदम शांत पडलेली होती. तिघं काहीच हालचाल करत नव्हती. त्यांचा श्वास आणि नाडी सुद्धा बंद वाटत होती. घरात एकाच रात्रीत रजिताची गंभीर अवस्था आणि 3 मुलं बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. हे प्रकरण संवेदनशील वाटल्यामुळं पोलिसांना बोलावलं गेलं. इकडं चिन्हैयाची अवस्था वाईट झाली होती. एका रात्रीमध्येच त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. पोलीस घटनास्थळी पोचले. 3 मुलांना गांधी हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं होतं पण तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पोलीस आणि चिन्हैया गांधी हॉस्पिटलला पोचले पण ही बातमी ऐकून चिन्हैया संपूर्ण दुःखात गेला होता. त्यांनी त्या एका रात्रीत एक मुलगी आणि 2 मुलं गमावली होती. पोलिसांना या घटनेमागचं संपूर्ण सत्य माहिती करून घ्यायचं होतं. त्यामुळे त्यांनी चिन्हैयाला पोलीस स्टेशनला नेलं आणि त्याची चौकशी सुरू केली. चिन्हैयाने पोलिसांना सांगितलं की तो एका प्रायव्हेट कंपनीच्या वॉटर टँकरवरती ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि तो रात्री 10 वाजता रोजच्या सारखाच कामावरती निघून गेला होता. त्याला त्या दिवशी वॉटर टँकर संगारेड्डीवरून हैदराबाद मधल्या चंदानगरमध्ये घेऊन जायचा होता. या कामासाठी त्याला कंपनीतून रात्री 9 वाजता फोन सुद्धा आला होता आणि जेव्हा रात्री 3 वाजता तो चंदानगरवरून घरी आला होता तेव्हा त्याची बायको रजिताने अतिशय वाईट अवस्थेमध्ये दार उघडलं होतं. ती पोटाला पकडून जोर जोरात ओरडत होती आणि बोलता बोलता एकदम बेशुद्ध होत होती. तिचं दुखणं सहनशक्तीच्या बाहेर गेलं होतं. रजिताने त्या अवस्थेत चिन्हैयाला सांगितलं रात्रीच्या जेवणात खाल्लेल्या पेरुगन्नम या डिशमुळं हे झालं आहे, जी की एक साऊथ इंडियन दही राईसची डिश होती. ती खाल्ल्यानंतरच तिला आणि 3 मुलांना त्रास व्हायला सुरू झाला होता. तिचं म्हणणं होतं त्यामध्ये वापरलेलं दही मी बाहेर दुकानातून घेऊन आले होते. रजिताने चिन्हैयाला 3 मुलांकडे बघायला सांगितलं. त्याच वेळी ती बेशुद्ध झाली होती. चिन्हैया जसा 3 मुलांकडे पोचला तसं त्यांनी बघितलं 3 मुलं हालचाल न करता तशीच पडून होती. भरपूर प्रयत्न करून सुद्धा कोणच हालचाल करत नसल्यामुळं चिन्हैया घाबरून गेला. त्याला कळत नव्हतं की काय केलं पाहिजे. तो सगळ्यांना एकटा दवाखान्यात सुद्धा घेऊन जाऊ शकत नव्हता. त्यामुळेच त्याने सगळ्या शेजाऱ्यांना आवाज द्यायला सुरू केला होता. चिन्हैयाच्या सांगण्यावरून पोलिसांना घटनेची एक आउटलाईन तर लक्षात आली होती पण त्यांना काही गोष्टी खटकल्या होत्या. पोलिसांनी चिन्हैयाला विचारलं तू का नव्हतं खाल्लं ते जेवण? ती डिश तुझ्यासाठी सुद्धा बनवली गेली असेल आणि त्या दिवशी तुला घरी यायला इतका वेळ का लागला होता? कारण की संगारेड्डीवरून चंदानगरला जाऊन यायला फक्त 2 ते 2.5 तास लागतात. मग तुला 5 तास कशामुळे लागले होते? चिन्हैयाने सांगितलं तो खाण्याचा डबा तर घेऊन गेला होता पण त्याला जेवायला अजिबात वेळ मिळाला नव्हता आणि ट्रॅफिक भरपूर असल्यामुळं त्याला घरी येण्यासाठी इतका वेळ लागला होता. पण अशा वेळी ज्याच्यावरती संशय आहे असा व्यक्ती कितीही खरं सांगत असला
तरी त्याच्यावरचा संशय वाढतच जात असतो. आणि या घटनेमध्ये परिस्थिती पण अशी होती की कुटुंबामधल्या 5 सदस्यांपैकी 3घांचा मृत्यू झाला होता. एक सदस्य रुग्णालयात होता आणि एक सदस्य संपूर्ण ठीक अवस्थेत त्यांच्या समोर उभा होता. त्यामुळे पोलिसांचा संशय चिनय्यावरच होता. पण थोड्याच वेळात तिन्ही मुलांच्या आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टने या प्रकरणाचा चेहरा मोहराच बदलून टाकला. कारण की तिन्ही मुलांचा मृत्यू फूड पॉइझनिंगने नव्हता झाला, तर 3घांचा मृत्यू गळा दाबून झाला होता. आता हे प्रकरण एक मर्डर केस बनलं होतं, ज्यामध्ये जवळपास एक नाही तर 3 खून झाले होते आणि एक जण मृत्यूच्या दारात उभा होता. पण कुठलाही गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्याच्या मागचा हेतू आणि पुरावे महत्वाचे असतात आणि पोलिसांना ते मिळाले सुद्धा. जेव्हा हे सगळे पुरावे जोडले गेले तेव्हा एक भयानक सत्य समोर आलं, जे सत्य विचार करण्याच्या पलीकडचं होतं. जेव्हा रजिताला पेनिशिया मेरिडियन हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं होतं तेव्हा तिची नाजूक अवस्था बघून डॉक्टरांनी तिला लगेच ICU मध्ये ॲडमिट केलं होतं. सुरुवातीच्या माहितीनुसार केस फूड पॉइझनिंगचे असल्यामुळं रजिताचं स्टमक वॉश म्हणजेच पोट साफ करण्याची प्रक्रिया केली गेली, ज्याला गॅस्ट्रिक लॅवेज किंवा स्टमक पंपिंग सुद्धा म्हटलं जातं, ज्यामध्ये पेशंटच्या पोटात ट्यूब घालून पोटातलं सगळं अन्न बाहेर काढलं जातं. ही प्रोसेस शरीरातलं विष बाहेर काढण्यासाठी किंवा औषधाचा ओव्हरडोस कमी करण्यासाठी केली जाते. रजिताचे रक्त आणि युरिन सॅम्पलही घेतले गेले. आता 3 तासानंतर तिची तब्येत बऱ्यापैकी सुधारली होती. रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आले होते. पोलीस स्टेशनवरून चिनय्या हॉस्पिटलला जेव्हा रजितापाशी पोहोचला तेव्हा रजिताने सर्वात पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे माझी मुलं कुठं आहेत. पण अशा स्थितीत एखाद्या आईला तिची 3ही मुलं आता या जगात नाहीयेत हे सांगण्याची हिंमत कुणालाच झाली नव्हती. डॉक्टरांना सुद्धा भीती वाटत होती की रजिता मुलाच्या मृत्यूच्या शॉकमुळं कोमामध्ये जाईल. इकडं चिनय्याने रजिताला डिस्चार्ज कधी दिला जाईल याबद्दल डॉक्टरांना विचारपूस केली. डॉक्टरांचं म्हणणं होतं की टॉक्सिकोलॉजी रिपोर्ट आल्यानंतर डिस्चार्जचा विचार केला जाईल, कारण की हे प्रकरण आता एक पोलीस केस बनलं होतं. दुसऱ्या बाजूला पोलीस तपास सुरू झाला होता. त्यांनी शेजाऱ्यांना विचारलं चिनय्याचं बायको आणि मुलांशी वागणं कसं होतं. घटनेच्या रात्री कुणाला काही आरडाओरडा ऐकू आला होता का. त्यांनी टँकर कंपनीला फोन करून हे पण तपासलं होतं की चिनय्या खरं बोलतोय की नाही. पण अजूनही काही पुरावा मिळाला नव्हता ज्यातून चिनय्या गुन्हेगार सिद्ध होईल. आणि आश्चर्य म्हणजे त्या रात्रीच्या जेवणाचे फूड सॅम्पल्स आणि रजिताचे टॉक्सिकोलॉजीचे रिपोर्ट सुद्धा आले होते, ज्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं विष सापडलं नव्हतं. म्हणजे जेवणात काहीच गडबड नव्हती. आता प्रश्न अजून तसाच होता, नेमकं त्या रात्री रजिता आणि 3 मुलांसोबत काय घडलं होतं. पोलिसांनी चिनय्याच्या घरातल्या सर्व मोबाईल नंबरची माहिती तपासायला आणि त्याचं विश्लेषण करायला सुरुवात केली, ज्यामध्ये एका नंबरवरती गेल्या 6 महिन्यात खूप कॉल्स आणि मेसेज झालेले बघितलं गेलं. 27 मार्चच्या संध्याकाळी सुद्धा 6 वाजता त्या नंबरला कॉल केला गेला होता. हाच तो दिवस होता ज्या दिवशी चिनय्या रात्री 10 वाजता कामावरती निघून गेल्यानंतर त्याच्या कुटुंबासोबत ही भयानक घटना घडली होती. आणि हा नंबर होता तेलंगणामधील नालगोंडा जिल्ह्यात खाजगी नोकरी करणाऱ्या शिवाकुमारचा. आणि त्याचं कनेक्शन रजिताशी लागलं होतं. त्या चॅट्समधून पोलिसांना कळालं की त्यांच्यात अफेअर सुरू होतं. आता या अफेअरचा संबंध मुलांच्या खुनाशी काय होता हे शोधणं महत्वाचं होतं. पोलिसांनी चिनय्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला, जिथं रजिता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन परत आलेली होती. आणि जेव्हा पोलिसांनी सगळे पुरावे आणि मेसेजेस रजितासमोर ठेवले तेव्हा रजिता बिथरून गेली. आणि मग रजिताने जे सांगायला सुरुवात केलं ते ऐकून तुम्हाला दुःख तर होईलच, पण रजिताबद्दल तिरस्काराची भावना सुद्धा निर्माण होईल. साल 2013 तेलंगणामधील नालगोंडामध्ये राहणाऱ्या 18 वर्षाच्या रजिताने 12वीचं शिक्षण
पूर्ण केलंच होतं. इतक्यात तिचं लग्न 20 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या 38 वर्षाच्या चिनय्याशी लावलं गेलं होतं. चिनय्याचं हे दुसरं लग्न होतं, कारण त्याची पहिली पत्नी आणि बाळ डिलिव्हरी नंतरच्या कॉम्प्लिकेशन्समुळे मरण पावलं होतं. चिनय्या टँकर ड्रायव्हर म्हणून काम करत होता, तर रजिता लग्नानंतर एका प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षिका म्हणून शिकवत होती. गेल्या 12 वर्षात त्यांना 3 मुलं झाली. मोठा मुलगा साई कृष्ण, 10 वर्षाची मधुप्रिया आणि 8 वर्षाचा गौतम. वर पाहता त्यांचं आयुष्य अगदीच सामान्य वाटायचं. चिनय्या रजितावरती खूप प्रेम करत होता, तिची काळजी घेत होता, पण रजिताच्या मनात त्याच्यापेक्षा 20 वर्ष जास्त वय असलेल्या चिनय्याबद्दल भरपूर तिरस्कार निर्माण व्हायला लागला होता. शाळा, शेजारी, नातेवाईक सगळीकडे ती तिच्या नवऱ्याचं कंपॅरिझन दुसऱ्यांच्या नवऱ्याशी करत राहायची. तिचं मन त्या लग्नात कधीच गुंतलं नव्हतं. ती भावनिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या कधीच त्याच्यासोबत कनेक्ट होऊ नाही शकली. इतके वर्ष तिच्या मनात सतत एक दुःख लपलेलं होतं. या दुःखाचं कारण कुठं ना कुठं तिच्या घरातलेच होते, ज्यांनी फक्त 18 वर्षा वयाच्या मुलीचं शिक्षण अर्धवट टाकून तिला एका 38 वर्षाच्या व्यक्तीशी लग्न करायला भाग पाडलं होतं. ज्या वयात मुलं आपल्या करिअर आणि सुंदर आयुष्याचं स्वप्न बघतात, त्या वयात रजिता आई बनली होती. पुढं वर्ष जात राहिली. आता 6 महिन्यापूर्वी रजिता आपल्या स्कूलच्या रियुनियनसाठी नालगोंडा मधल्या आपल्या शाळेत गेली होती. तेव्हा तिथे तिची भेट 10वीत तिचा वर्गमित्र असणाऱ्या शिवाकुमारशी झाली. ती एक भेट आणि पुढे अनेक भेटी. शेवटी दोघं एकमेकांमध्ये इतके गुंतले की त्यांचं नातं फिजिकल रिलेशनशिप पर्यंत पोहोचलं. शिवा तिच्या आयुष्यात स्वातंत्र्य घेऊन आला होता. हीच ती भावना होती जी ती इतक्या वर्षापासून शोधत होती. रजिता पूर्णपणे शिवाच्या प्रेमात पडली होती. आता तिला त्याच्याशिवाय काहीच पाहिजे नव्हतं. ती एक पत्नी आणि एक आई सुद्धा होती, पण या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी ती सगळं बाजूला ठेवून फक्त त्याच्या सोबतच आयुष्य जगू इच्छित होती. पण शिवाने रजिता समोर एक आट ठेवली होती, ती म्हणजे तो रजिता सोबत तेव्हाच राहील जेव्हा रजिता चिनय्या आणि तिन्ही मुलांना पूर्णपणे सोडून त्याच्यापाशी येईल. त्याचं म्हणणं होतं, मी तुझ्या मुलांना स्वीकारूच शकत नाही. आणि आश्चर्य म्हणजे रजिताने ही आट मान्य सुद्धा केली होती, कारण की तिला कुठल्याही किमतीवरती शिवाच पाहिजे होता. आणि यातूनच तिने एक प्लॅन तयार केला, ज्यामुळे माणुसकी आणि आई या पवित्र नात्याला भयानक गालबोट लागलं. रजिताने पोलिसांसमोर कबूल केलं, 27 मार्चच्या रात्री काही कल्पना नसलेला चिनय्या जेव्हा कामासाठी घराबाहेर निघाला, तेव्हा रजिताने 3 मुलांना जेवण दिलं. त्यानंतर तिने एका मुलाला टॉवेलने गळा आवळून मारून टाकलं. सर्वात आधी तिने तिच्या मोठ्या मुलाला मारलं आणि सर्वात शेवटी छोट्या मुलाला. ती मुलं अजून लहान होती आणि त्यांच्या आईच्या ताकदीसमोर नक्कीच कमकुवत होती, त्यामुळे ते स्वतःला वाचवू शकले नव्हते. आणि तसंही कुठला मुलगा हे नाही विचार करू शकणार की त्याचीच आई त्यांना मारणार आहे. विचार करा, जिथं या जगामध्ये आई मुलांसाठी जीव देते, तिथेच एक अशी आई होती जिने आपल्या हव्यासासाठी आपल्या मुलांचा जीव घेतला होता. हे सगळं करून तिने स्वतःला फूड पॉइझनिंग झाल्याचं नाटक केलं, जेणेकरून लोकांना वाटावं की सगळं त्या जेवणामुळे झालंय, पण सगळं आधीपासून ठरलेलं होतं. तिनं त्या संध्याकाळी 6 वाजता शिवाला फोन करून हा प्लॅन सुद्धा सांगितला होता आणि तोही यामध्ये सहभागी झाला. त्यानं तिला हे करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा केला नव्हता. आता जो प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येतोय, तो प्रश्न पोलिसांनी रजिताला सुद्धा विचारला की तू चिनय्यासोबत घटस्फोट का घेतला नाहीस. यावरती रजिताने पोलिसांना उत्तर दिलं, आपल्या देशात डिवोर्स म्हणजे अवघडच नाही तर वेळ लागणारी गोष्ट सुद्धा आहे. ती म्हणाली, मला इतका वेळ नव्हता. तिने कबूल केलं की मुलांना दूर करण्यामागे हेतू हाच होता की जेणेकरून जेव्हा नवरा कामाला जाईल
तेव्हा ती शांतपणे शिवासोबत वेळ घालवू शकेल. आणि हे सुद्धा तितकंच खरं आहे, तिला जर संधी मिळाली असती तर तिने चिन्नैयालाही संपवलं असतं. पोलिसांनी 3 एप्रिल 2025च्या दिवशी रजिता आणि शिवाला अटक केली. आज ते संगारेड्डीच्या जिल्हा तुरुंगात आहेत. कायदा त्यांना जे शिक्षा देईल ती देईल, पण चिन्नैयाने पती आणि वडील असताना जे गमावलं आहे त्याची भरपाई कधीच होऊ शकणार नाही. आज या जगात लाखो महिलांचं आई बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलंय. काहींनी आई झाल्यावर अपघाताने मुलं गमावली आणि या सगळ्यांमध्ये एक रजिता होती, जिनं स्वतःच्या इच्छांसाठी आपल्या मनातली आईच संपवली. आणि असं समजू नका की ती मानसिकदृष्ट्या विचलित होती. तिने हे सगळं ठरवून एकदम व्यवस्थितपणे विचार करून केलं होतं. तिच्यासाठी अफेअर म्हणजे फक्त प्रेम नव्हतं, तर होती एक नवीन आयुष्याची सुरुवात. आणि त्या वाटेवर चालण्यासाठी तिने आपल्या 3 मुलांना अडथळा समजून बाजूला काढून टाकलं होतं. तिनं रडली ना दुःख व्यक्त केलं, कारण तिच्यातला माणूस आधीच मरून गेला होता. ती आता होती फक्त आणि फक्त राक्षस. चला, आजच्यापुरते इतकंच होतं. स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल, त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.